7वी 8वीतल्या मुलांच्या दप्तरांमध्ये देखील आता ही सिगारेट मिळायला लागलेला आहे, गांजा मिळायला लागलेला आहे, एमडी काहीतरी असते ते मिळायला लागलेलं आहे। आणि म्हणून चंद्रहारची या यात्रेनंतर अजून एक आपण सांगली जिल्हा पोलिसांच्या सहकाऱ्यांना अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातले सगळे पैलवान हे पुढाकार घेतील आणि देशाला आदर्श निर्माण करतील। पैलवानांच्या ताकदीवर आणि पोलिसांच्या ताकदीवर हा सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलताना व्यक्त केले। सांगलीतील रेल्वे स्टेशन येथे चंद्रहार पाटील फाउंडेशन आणि शिवसेना सांगली जिल्ह्यातर्फे भारतातील स्वातंत्र्योत्तर पहिला उपक्रम सिंदूर देशासाठी रक्तदानाचा महायज्ञ धर्मवीर एक्सप्रेस सांगली जम्मू सांगली या रेल्वे गाडी उद्घाटनाप्रसंगी मंत्री उद्योग व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य डॉक्टर उदय सामंत बोलत होते। अध्यक्षस्थानी डबल महाराष्ट्र केसरी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील होते। हा कार्यक्रम दिनांक 9 ऑगस्ट 2025 क्रांती दिन आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू काश्मीर होणार असून मंगळवारी सांगली जिल्ह्यातील 1000 पैलवान जम्मू काश्मीर येथे सैनिकांसाठी रक्तदान करणार। पैलवान रेल्वेने गेले यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, सांगली जिल्हा पोलिसांच्या सहकाऱ्यांना अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातले सगळे पैलवान हे पुढाकार घेतील आणि देशाला आदर्श निर्माण करतील। पैलवानांच्या ताकदीवर आणि पोलिसांच्या ताकदीवर हा सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला ही खरी देशभक्ती आहे, ही खरी राष्ट्रभक्ती आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% समाजकारण करतो आहे। चंद्रहार पाटील यांचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता तसा कोणी करून घेतला नाही, हे 2 महिन्यात माझ्या लक्षात आलेलं आहे। एवढा मोठा पैलवान ज्यांच्या साथीने काम करत होता त्याने जर कुस्ती जिंकायलाच पाहिजे होती असा टोला त्यांनी ठाकरे गटाला दिला। यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, शहराचे जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, नीताताई केळकर आदी उपस्थित होते। शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महारक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते। ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो, ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो, त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे। 1000 पैलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता। आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं। आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे, एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। 2 महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कुठचं पद मागितलं नाही। त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला। स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत, ते देखील जम्मूला पोहोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत।